ही आपण अर्धा वाटी मुगाची डाळ व अर्धा वाटी तुरीची डाळ कुकरमध्ये 3 शिट्या देऊन शिजवून घेतलेली आहे। तसेच आपण एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। ही कोथिंबीर आहे तीही आपण बारीक चिरून घेतलेली आहे। तसेच 2 हिरव्या मिरच्या आहेत त्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत। तसेच टोमॅटो आहे ते स्वच्छ धुवून तोही बारीक कट करून घेतलेला आहे। आता आपण एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल तापल्यावरती आपण अर्धा चमचा जिरे व 5-7 कढीपत्त्याची पाने घालून घेतलेली आहेत। पाव चमचा हिंग घालून घेतलेला आहे। छान तडतडलं की आपण त्यामध्ये कांदा बारीक चिरलेला आहे तो घालून घेतलेला आहे। तो लालसर छान परतून घेतलेला आहे व त्यामध्ये आपण हळद घालून घेतलेली आहे व हळद घातल्यानंतर आपण बारीक चिरलेले टोमॅटो आहेत ते घालून घेणार आहोत। ते छान मऊसर होण्यासाठी आपण त्यामध्ये थोडं मीठ घालून घेतलेलं आहे पाव चमचा, म्हणजे त्याला छान असं पाणी सुटतं आणि आपला टोमॅटो छान भाजला जातो। आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा आले लसणाची पेस्ट घातलेली आहे व बारीक चिरलेल्या मिरच्या आहेत त्याही घालून घेतलेल्या आहेत व छान अशा खमंग तेल सुटेपर्यंत आपण टोमॅटो परतून घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा मिरची पावडर तसेच अर्धा चमचा धने पावडर घालून घेतलेले आहे व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। वरून आपण थोडी कोथिंबीर घालून घेतलेली आहे। कोथिंबीरीमुळे छान असा स्वाद येतो आणि आपली भाजी वगैरे आपण काय करू ते छान असं लागतं। आता त्यामध्ये आपण शिजवलेली डाळ आहे ती घालून घेतलेली आहे व छान अशी मिक्स करून घेतलेली आहे व त्याच आता आपण भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं आहे व तेही आपण त्यामध्ये घालून घेतलेले आहे। आपल्याला ज्याप्रमाणे कमी जास्त पातळ किंवा घट्ट हवे त्या पद्धतीने पाणी घालून घ्यायचं। गरम पाणी घातलेलं आहे। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। हे आपले डाळ आता छान अशी तयार झालेली आहे पहा। आता ही उकळलेली आहे। आता आपण एक पॅन घेतलेला आहे व त्यामध्ये 1 चमचा बटर घातलेला आहे। बटर छान असं मेल्ट झालं तापलं की आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेतलेले आहेत व लाल मिरची आहे ती 1 घातलेली आहे कट करून। आता हे छान असा तडका आपला झालेला आहे व त्यामध्ये आपण लाल मिरची काश्मीरी मिरची आहे ती घालून घेतलेली अर्धा चमचा। आता हा तडका आहे तो आपण डाळीवरती छान असं खमंग फोडणी देऊन घेणार आहोत पहा। चवीलाही खूप सुंदर लागतं, बटरमुळे होते झटपट अशी तयार होते, खूप सुंदर लागतं। तुम्ही ही नक्की ट्राय करा, भाताबरोबर गरम गरम खूप छान होते। वरून आपण आता कोथिंबीर घालून गार्निश करून घेतलेलं आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा। थँक्यू।